ज्या भूमीत बालपण गेले, आईवडिलांचे संस्कार झाले, आईवडिलांच्या सोबत राहिलो, आईवडिलांबरोबर कष्टाचे कामे केले, त्या कामाची जाणीव ठेवूनच शिक्षणाचे ध्येय सातत्याने ठेवले. शालेय जीवनात गावातील अनेकांनी मदत केली, परंतु मालुंजकर परिवारातील तुकाराम बाबा मालुंजकर व सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण निवृत्ती मालुंजकर यांनी केलेलं सहकार्य व दिलेले बळ मार्गदर्शन मी कधीही विसरू शकणार नाही. मी ज्या गावात व मायभूमी घडलो व माझ्यावर जे संस्कार झाले त्या गावाला मी कधी विसरू शकणार नाही, असं प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेला आदर्श प्राचार्य पुरस्कार संगमनेर विद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड यांनी व्यक्त केलं. त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात आलेला आदर्श प्राचार्य पुरस्काराचे औचित्य साधून शिवजयंतीनिमित्त रुंभोडी गावाच्या वतीने शिवाजी महाराज चौकात झालेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे संचालक श्री दादा पाटील सावंत हे होते. व्यासपीठावर सत्कार मूर्ती प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड, सौ सायली अरुण गायकवाड, मातोश्री सुमनताई गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण मालुंजकर सर, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र गायकवाड, सरपंच रवींद्र मालुंजकर, पोलीस पाटील गोरक्ष शिंदे, पत्रकार भाऊसाहेब वाघचौरे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सेक्रेटरी रोहिणी नवले, शांताराम मालुंजकर, प्राचार्य अंतुराम सावंत, मधुकर सावंत, प्राध्यापक राहुल पंचम, ज्योती मुनतोडे, काशीनाथ गायकवाड, शहाजी मुनतोडे सर, अतुल लोहटे, किशोर काळे, बाळासाहेब मालुंजकर, प्राचार्य सुनील मालुंजकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. प्राचार्य अरुण गायकवाड म्हणाले की आतापर्यंत 25 पुरस्कार मला मिळाले आहेत, मात्र गावाचा हा पुरस्कार सर्व पुरस्कारांपेक्षा सर्वात मोठा पुरस्कार असल्याचं त्यांनी सांगितलं. गावाने मायभूमी केलेला सत्कार फार मोठा आहे. या सत्काराने मी भारावून गेलो आहे. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व कार्यक्रमाचं त्यांनी अत्यंत मनपूर्वक कौतुक केलं. ग्रामीण भागात अत्यंत दर्जेदार शिक्षणाची संधी मालुंजकर परिवाराने उपलब्ध करून दिली, त्यांचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी लक्ष्मण मालुंजकर, पाटील बुवा सावंत, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र गायकवाड यांनी कौतुकास्पद मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचा प्रास्ताविक सरपंच रवींद्र मालुंजकर यांनी केलं. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य सुनील मालुंजकर तर आभार सेवा संस्थेचे उपाध्यक्ष अतुल लोहटे यांनी मांडले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाऊसाहेब वाघचौरे यांनी केलं. की याच भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि याच गावामध्ये मी माझ्या जीवनाची सुरुवात केली. माझे आई वडील कमी शिकलेले असतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि तो संघर्ष करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असली पाहिजे आणि ते संघर्ष आम्ही केला. मी जास्त काही याच्यामध्ये बोलणार नाही, कारण हा मोठा प्रवास आहे. या गावामध्ये सरांनी इतक्या माझ्या बंधूंनी सांगितलं की हे जे गाव आहे हे गाव इतरांपेक्षा वेगळं आहे, कारण त्याला एक वेगळी परंपरा आहे. मला माहिती आहे की पहिले सरपंच माझे चुलतेच होते आणि जिजाबा मोराजी गायकवाड हे पहिले सरपंच इथे होते. असं पुरोगामी असणारं हे गाव आजही मितीला जर आपण पाहिलं तशाच पद्धतीने या नवीन पिढीने पुढे नेलेलं आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. या ठिकाणी असणारे सगळे नवीन जे काही या गावाचा विकास करण्यासाठी काम करतात, मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आज मला आतापर्यंत 25 पुरस्कार मिळाले, परंतु हे सगळे पुरस्कार मिळाल्यानंतर सगळ्यात मोठा पुरस्कार मला जो मिळालेला आहे तो आज माझ्या गावाने दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आयुष्यभर मी त्यांचा ऋणी राहणार आहे. मी जास्त बोलत नाही, परंतु माझ्या परिस्थितीची, त्यावेळेची परिस्थिती अशी होती, मला माहिती आहे की माझं संपूर्ण लाईफ हे बोर्डिंगमध्ये गेलं. मी विशेष आभार मानेल की ज्या व्यक्तीने या ठिकाणी लक्ष्मण मालुंजकर सर होते. माझी आई त्यांच्याकडे नेहमी दुरुस्ती करायला जायची आणि त्यावेळेला आईने मागणी केली की माझा मुलगा जरा थोडासा हुशार आहे, त्याला कुठेतरी शाळेत घेऊन जा. दुसरीकडे बोर्डिंग असेल तर तिथे बघा, आम्ही त्याला सांभाळू शकत नाही. आणि त्यावेळेला लक्ष्मण मालुंजकर सरांनी मला अगस्ती हायस्कूलला गेलं. 5वी पासून तर 10वी पर्यंत मी
बहानाईपणीची जी बोर्डिंग आहे त्यामध्ये मी राहिलो, तिथे राहिलो आणि त्याच्यानंतर पुढे सुद्धा मी बोर्डिंग मध्येच राहिलो. आपल्याला सांगायला खूप असे संघर्ष याच गावामध्ये चिंचा फोडण्याचं काम केलं, दुसऱ्याकडे विटा वाहण्याचं काम केलं. त्या भवर घोड्यावर ज्या काही विटा असतात त्या विटा वाहायच्या, ते कामं केली. सगळी जी कामं नाही ती कामं केली. आईला मदत करायला पाहिजे, कुटुंबाला कुठेतरी हातभार लावायला पाहिजे, तो हातभार लावला. हा संघर्ष करत असताना बऱ्याचशा वेळेला त्रास झाला, परंतु आपल्या असणाऱ्या गावकऱ्यांनी सुद्धा खूप मदत केली. मला या ठिकाणी विशेष नामोल्लेख करावा लागेल तुकाराम मालुसकर बाबांचा. तुकाराम बाबा मालुसकरांनी खूप माझ्यावर उपकार केलेले आहेत. ज्या वेळेला माझ्याकडे पुस्तकं नसायची त्यावेळेला त्यांची मुलगी माझ्या पुढे 1 वर्ष असायची, मला सगळी पुस्तकं त्यांच्याकडून मिळत असायची. ते सर्व करत असताना अकोल्यामध्ये सुद्धा समता खानावळीमध्ये मी वाढण्याचं काम केलं की शिकायचंय फक्त. आणि शिक्षण घेत असताना मला खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अनावर होत आहेत, काय बोलावं काय नाही. परंतु संघर्ष जो असतो फार, या संघर्षामधून माणूस मोठा होतो. आणि जो माणूस त्याग करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याग करतो, सचोटीने काम करतो, जिद्द ठेवतो, प्रामाणिकपणा करतो, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मी खूप डिग्र्या मिळवल्या, परंतु सगळ्या डिग्र्या मिळवल्यानंतर इथे मिळवत असण्यापूर्वी मला एक विशेष सांगावं लागेल की माझ्या जीवनामध्ये एक देव भेटला आणि त्या देवाने मला पुढे नेलं. आणि तो देव या आपल्या गावाला येऊन गेला होता आणि त्या देवाचं नाव आहे प्राचार्य मवी कौंडिन्य. हा देव मला तो आपल्या गावामध्ये इथेच कार्यक्रम आम्ही केला होता. त्यावेळेला मी विद्यार्थी होतो आणि स्वतः मवी कौंडिन्य इथं आहे. ज्या वेळेला माझ्या घरच्यांनी सांगितलं की तुला पुढचं शिक्षण करता येत नाही, मी तर अकोला सोडलं, तर रोमोडी सोडली, सायकल आणि वळकटी घेऊन मी संघटनेला घेऊन गेलो. पुढे काय होईल काही माहिती नव्हतं, परंतु गेल्यानंतर त्या ठिकाणी प्राचार्य मवी कंपनीने मला 1 रुपयामध्ये ऍडमिशन दिलं. आणि दिल्यानंतर मी परत दुपारी सरांना गेलो, सर तुम्ही ऍडमिशन दिलं, मला राहायची सोय नाही. आणि मग सरांनी मला हॉस्टेल सुद्धा दिलं. मी नंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं मला खायची सोय नाहीये. मग त्यांनी मला सांगितलं की मी कुठेतरी गावात तुला कामाला लावून देतो. मी गावामध्ये क्षत्रिय सोडा फॅक्टरीमध्ये काम केलं आणि आज मित्र माझ्या आयुष्यामध्ये मी अतिशय समाधानी आहे. हे सर्व जे झालं या प्रत्येक याच्यामध्ये गावाचा वाटा सुद्धा फार महत्वाचा आहे. त्यावेळेला इथे असणारे जे काही सिनियर लोक होते त्यांनी केलेले संस्कार असेल, त्यांनी दिलेलं पाठबळ असेल, त्या पाठबळावर मी पुढे गेलो. माझ्या कुटुंबियांनी माझ्या पाठीमागे खूप काही केलं, परंतु आम्हाला शिकवण्यासाठी माझ्या आईने खूप प्रयत्न केले. आणि आज मित्राला ते दिवस या गावामध्ये ज्या आईने लोकांच्या घरी निंदणी कृती केली, त्याच गावामध्ये तिचाच मुलगा आपल्या समोर येऊन एवढ्या मोठ्या पदावर जातो, हे सगळ्यात मोठं आनंद माझ्या आईला झालेला आहे, माझ्या कुटुंबियाला झालेला आहे. खरं जर पाहिलं तर खूप असे संघर्ष आहे, परंतु हे संघर्ष पूर्ण करत असताना मी माझ्या बाबतीमध्ये सांगू शकेल की संगमनेर सारखं मोठं कॉलेज की ज्या कॉलेजमध्ये 7,000 विद्यार्थी काम करतात, 262 प्राध्यापक आहेत, नॉन टीचिंगचे 90 लोक आहेत, या सर्वांचं आणि 28 डिपार्टमेंट आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामधलं पहिलं स्वायत्त महाविद्यालय आहे. हे सर्व पाहत असताना आजपर्यंत मला जी साथ दिली त्या व्यक्तीचं नाव मला सातत्याने घ्यावं लागतं. शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी हे जे आहे हे माझं सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक ठरलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला ते मला एकच सांगतात, गायकवाड सर तुम्ही पुढे चला, मी तुमच्या पाठीमागे आहे, काळजी करू नका. असा भक्कम साथ देणारे जर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी मला लाभले, त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. माझे मित्र असतील, माझे नातेवाईक असतील, यांचं सुद्धा योगदान फार महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यातही मी कधी विचार केला नव्हता, जेव्हा बोर्डिंगला राहत होतो, जेव्हा शिकत होतो, पण एक जिद्द होती की मला शिकायचे. त्यावेळेला विचारही केला नसता की आपण साता समुद्रापलीकडे जाऊ शकतो, परंतु सांगायला अतिशय आनंद वाटतो की मी 23 देशांमध्ये जाऊन आलो. माझे पेपर्स वेगवेगळ्या देशांमध्ये मी सादर केले. हा मान मला मिळाला. हा मान भारताच्या बाबतीत सुद्धा महत्वाचा आहे. भारताचं जे शिष्टमंडळ असतं त्याच्यामध्ये. स्टार न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब अण्णासाहेब वाघचौरे, अकोले.